अधिकारी यांनी स्टेजवरती यायचं आहे। त्याचप्रमाणे खरावते गावातून जे आमचे नेहमी सहकरणारे जी मुलं आहेत त्यांनी आपला बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे। ही फायनलची मॅच आहे। जरा जोरदार टाळ्यामध्ये फायनलचं जरा सुरुवात करूया आपण। जरा सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जरा फायनलसाठी। हा चॅम्पियन ट्रॉफीमधून फायनल आलेला दोन संघ म्हणजे आडिवरे वर्सेस हातिवले आणि उन्हाळे गावचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी आपला बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे। हातिवले या संघाचे सलामीवीर मैदानावर जाताना सूरज। चला जरा डबल याच्यामध्ये कॉमेंट्री होती, जरा रंगतदार कॉमेंट्री होते। मला वाटतं चेतन महमद आणि ठीक साहेब यांनी दोघांनी याची जबाबदारी उचलायची आहे। कॉमेंट्री अशी झाली पाहिजे की लोकांचा मोबाईल बाजूला झालाच नाही पाहिजे, सगळ्यांनी कॉमेंट्री लाईव्ह ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे, अशी कॉमेंट्री झाली पाहिजे। चला सुरुवात करा। चेतन वर्सेस ठीक। धन्यवाद वैभवदा। ठीक साहेबांना जुगलबंदीची सराव आहे, पण मला काही सराव नाही आहे। जे होईल ते आम्ही नक्कीच करू, कारण प्रदीप ठीक साहेब यांचा जर आम्ही उल्लेख केला तर एक नवोदित सध्या त्यांनी बुवा क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे। तर राजापूर चॅम्पियन ट्रॉफी पर्व 6वा अंतिम मुकाबला, कोण होणार राजापूरचा चॅम्पियन, कोण ठरणार विजेता, कोण ठरणार उपविजेता आणि कोणाला मिळणार वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ। तर सामना सुरू होतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आडिवरे संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय गांगेश्वर हातिवले। आडिवरे संघाचा जर उल्लेख केला तर आतापर्यंत 6 सीझन आपण खेळले राजापूर चॅम्पियन ट्रॉफीचे आणि त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकूण 4 सीझनमध्ये ते फायनलमध्ये खेळलेला हा संघ आणि त्यांच्या समोर एक स्वप्न 6 वर्षापासून ज्या संघाने पाहिलं त्याच्यावरती खूप सारी मेहनत केली, खूप सारे परिकष्ट केले आणि या सगळ्यांचं फळ आजच्या दिवशी या संघाला मिळाले। गांगेश्वर हातिवले संघाला एक स्वप्न पूर्ण झालेला हा संघ आज फायनलमध्ये खेळताना दिसतोय। पहिल्या सीझनमध्ये आपल्या पहिल्या फायनलमध्ये खेळताना दिसतोय तो गांगेश्वर हातिवले। सलामीचे फलंदाज दाखल झाले ते सूरज धालवलकर, एक सेमीफायनलचा हा हिरो आणि त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकला खेळाडू किरण भामत, संघाचा कर्णधार, आधारस्तंभ आणि बाहुबली ऑफ हातिवले टेनिस क्रिकेट। तर नवीन गोलंदाज आडिवरे संघाकडून दाखल झालाय तो एक ज्येष्ठ आणि अनुभवी गोलंदाज संदीप। पहिला चेंडू सूरज धालवलकर साठी। पहिला चेंडू पहा, अचूक टप्प्यावरती थोडासा हलका हाताने खेळायचा प्रयत्न होता सूरज धालवलकर याचा, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये। 22च्या स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। तर पुन्हा एकदा चेंडू येतोय संदीप याच्याकडे। जर आपण फायनलचा विचार केला तर निश्चितच चांगली धावसंख्या उभारावी लागेल ती गांगेश्वर हातिवले संघाला। पुन्हा एकदा कट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। आडिवरे संघामध्ये सुद्धा अनेक मातब्बर खेळाडू उपलब्ध आहेत, त्यामध्ये सुमित असेल, आकाश जाधव सारखा एक चांगला गुणवान आणि आक्रमक फलंदाज सुद्धा त्यांच्या संघामध्ये आहे। तर चांगली कामगिरी करावी लागेल या फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना। शॉर्टपिच चेंडू आता मात्र पहा, थोडा वेळ हवेमध्ये चेंडू होता, मात्र
झेल काही झाला नाहीये. एक धाव तर निश्चितच मिळाले. सूरज याला हातिवले संघाला एक धाव मिळाले. या एका धावेने संघ पोहोचलाय तो 3 वरती. संदीप या गोलंदाजाने सुंदर कामगिरी करताना तो आपण पाहतोय. पहिल्या दिवसापासून तर फायनलच्या सामन्यापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आडिवरे संघासाठी केली जाते. संदीपचा जर उल्लेख केला तर आडिवरेचा तर पहा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेला थोडंसं मिसफिल्डिंग केली जाते. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी धावल्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत किरण भामतच्या माध्यमातून आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. संदीप या गोलंदाजाचा मी उल्लेख करत होतो की आडिवरे संघाचा हा एक ज्येष्ठ असा गोलंदाज आहे. अनेक वर्षापासून तो आडिवरे संघामध्ये खेळताना दिसतो. अचूक टप्पा, अचूक लय, अचूक लेंथवरती तो मारा करण्यासाठी सक्षम असा हा खेळाडू फायनलच्या सामन्यामध्ये आत्तापर्यंत तरी निश्चितच रोखलंय किरण आणि सूरज याला. तर पुढील चेंडू येतो किरण भामतसाठी. संघाचा हा कर्णधार आहे. तर शॉर्ट पिच चेंडू याच्यावरती केलाय पुल, सक्सेसफुल षटकार. किरण भामत ऑन फायर. की हा फायनलचा सामना आहे. माझ्या संघाला मी चांगलं योगदान देणार आहे. तत्पूर्वी मी एक नक्कीच उल्लेख करेन ते म्हणजे बळीराजा सेनाचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोकदादा वालम यांच्या मार्फत राजापूर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला आहे त्या सर्व संघाच्या खेळाडूंना टी शर्टचं वाटप त्यांच्याकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी मंडळातर्फे मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. अशी सहकार्याची अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून असेल. तर पहिल्या षटकाची सांगता होत्या या एका धावेने आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12. बिनगडी बाद 12 गांगेश्वर हातिवले. घडेलामध्ये आकडेही असतात 12. युवराज सिंग यांच्या जर्सीचा नंबरही 12 आणि हातिवले या संघाची धावसंख्या ही झाली आहे 12. खरोखरच एक आक्रमक फलंदाज म्हणावा लागतो तो किरण आणि दुसऱ्या साईडला आहे तो सूरज गांगेश्वर हातिवले या संघाकडून. किरण आणि सूरज यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बघा एकच वाक्य मी बोलेन. वाकड्या तिकड्या बाभळीचा हिरवा हिरवा पाला, वाकड्या तिकड्या बाभळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब षटकार मारेगा फिर भी झुकेगा नहीं साला. खूपच अशी ही आक्रमक जोडी आहे या मैदानावर. आक्रमक फलंदाजीसाठी ज्याचं नाव घेतलं जातंय तो म्हणजे किरण. दुर्गेश नवीन गोलंदाज दाखल झालाय. आडिवरे संघाकडून शॉर्ट पिच चेंडू आणि झुकेगा नाही साला याचं प्रेशर मात्र आलंय ते दुर्गेश वरती. पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा शॉर्ट पिच ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा बाहेर एक अवांतर धाव हातिवले संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. थोडासा प्रेशर नक्कीच त्याच्यावरती असेल कारण किरण भामत सारखा एक मोठा फलंदाज समोर खेळताना दिसतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार पाहायला मिळालाय. तर दुर्गेश पुढील चेंडू किरण भामतसाठी. शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा पूल केला. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि पूल सक्सेसफुल. किरण भामत 1 मॅन. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 19 वरती. बिनबाद 19. गांगेश्वर हातिवले. तर पुन्हा एकदा दुर्गेश. पहा हा प्रेशर आहे. हॅलो हे खेळाडूचा प्रेशर आहे. मागील चेंडूचा हा प्रेशर आहे. मागील चेंडू शॉर्ट पिच होता त्याच्यावर चांगला फटका खेळला किरण आणि त्यानंतर मात्र बघा थोडासा लाईन आणि लेंथ मध्ये बदल केला गोलंदाजाने. थोडंसं बुचकळ्यात टाकलं की आता मात्र मी कोणती रणनीती या किरण समोर आखू. आता मात्र पहा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. मोठ्या एकदम वेगवान पद्धतीने चेंडूवरती बॅट फिरवतोय मात्र आकाशच्या हातामध्ये चेंडू विसावलाय.
धावसंख्या पोहोचते ती 19 वरती, सॉरी 20 धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा दुर्गेश किरण भामतसाठी हा चांगला चेंडू होता, त्याला मान दिला, सन्मान दिलाय. आणि अशा पद्धतीची खेळी निश्चितच मान्य नसेल किरण याला. थोडासा मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं सूरज आणि किरण यांच्यामध्ये. कारण हा चेंडू बघून एकच म्हणावं लागेल, बघा जावई माझा भोळा, सासऱ्याला पोरं झाली 16, आणि एक मागतो रताळा तर दुसरं खातोय केळा. खरोखरच अशी ही अवस्था आहे. तर पुन्हा दुर्गेश अतिशय सुंदर या ठिकाणी आपण कॉमेंट्री पाहतोय आणि चांगला केलाय. पुन्हा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका, किरण भामत ऑन फायर, आला तडाखा भेटला. थोडस या ठिकाणी नुकसान नक्कीच झालं असतं, मात्र थोडस या ठिकाणी आपण पाहतोय थोडस वाचलंय. चेंडू जातो, चेंडू दुसरा घ्या कृपया. किरण भामत आता मात्र कर्णधार पदाला साजेशी अशी फलंदाजी करताना दिसतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की आतापर्यंत त्याची बॅट थोडीशी शांत होती आणि आता मात्र एका महत्वाच्या सामन्यामध्ये, निर्णायक सामन्यामध्ये त्याची बॅट तळपताना दिसते. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. तर पुन्हा चेंडू येतो दुर्गेश याच्याकडे. थोडंसं महागडं षटक मी नक्कीच म्हणेन. या षटकामध्ये आक्रमक केलाय, हल्ला केलाय. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. किरण भामत ज्याला हातिवरेचा बाहुबली म्हणून ओळखलं जातं, तोच खेळण्यासाठी पुन्हा एकदा दुर्गेश. हा शॉर्ट पिच चेंडू यालाच म्हणतात क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती हल्ला केला, त्यानंतर मात्र थोडासा मान दिला, सन्मान दिला, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक दिली ती सूरज याला. कारण सूरजचा सुद्धा आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 3 षटकार या फलंदाजाने खेचले होते. तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गांगेश्वर हातिवले चांगली फलंदाजी करताना दिसतात. आता मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झाले सूरज. दुसऱ्या धावेसाठी धावणार, दुसरी धावही पूर्ण केली जाते आणि या 2 धावांनी षटकाची सांगता होते आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 29 वरती. अतिशय सुंदर फलंदाजी, जवळपास 15च्या सरासरीने चालू असलेला हा सामना. पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलंय हातिवले संघाने अडिवरे संघातील गोलंदाजांवरती. 2 षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 29. आक्रमक अशी सुरुवात म्हणावी लागेल ती हातिवले या संघाकडून. हा सामना 4 षटकांचा राहील याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. खरोखरच मी मागाशीच म्हटलं होतं, हातिवले संघाचा पुष्पा म्हणावं लागेल ते किरण भामत यांना. किती षटकार मारला तरी झुकेगा नाही साला. वैयक्तिक 23 धावावर खेळतोय किरण भामत. स्ट्राईकला आहे तो किरण, नॉन स्ट्राईकला आहे तो सूरज. मारा करतील आता सांघिक कोठ्यातील 3रं षटक घेऊन आलाय तो. बॉलरचं नाव सांगायचंय ओमकार. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन पंच जोशी यांच्या डाव्या बाजूने मारा करतील तो ओमकार. आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि तेवढाच उत्कृष्टरित्या तोलवलाय. 1 धाव तर धावून पूर्ण केली आहे. या एका धावेच्या साहाय्यानं हातिवले या संघाची धावसंख्या झाली ती 30. बिनबाद 30. 3रं षटक मार्गस्थ आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजीचं दोन्ही प्रदर्शन करतायत खेळाडू. जसं हे 2 खेळाडू फलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवतात, तसेच अडिवरे या संघाकडेही त्याच ताकदीचे फलंदाज आहेत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. 1 रन्सचा धावून पूर्ण केलाय आणि एका धावेवर समाधान मानतायत ते हातिवले संघाचे खेळाडू. एका धावेच्या या साहाय्यानं हातिवले या संघाच्या धावसंख्येमध्ये भर संघ पोचतोय.
31 वरती. तर या ठिकाणी मी उल्लेख करेन महालक्ष्मी उन्हाळे ज्या सर्व कमिटी मेंबर असतील, ग्रामस्थ असतील, त्या सर्वांचा मी या ठिकाणी उल्लेख करेन की त्यांच्या प्रयत्नांशिवाय ही स्पर्धा या ठिकाणी होणं शक्य नव्हती. त्याचप्रमाणे विशेष उल्लेख सचिन पुजारे दादा यांचा सुद्धा. ते आज जर आपण पाहिलं थोडेसे आजारी आहेत, घरी आहेत, तरीसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून ते लाईव्ह स्पर्धा पाहतात आणि घरी बसून सुद्धा मंडळाला खूप मोठं सहकार्य त्यांनी आतापर्यंत केलं आहे. हा पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडूफेक केली जाते. एकूण धावा मिळतात 2. तर धावसंख्या पोहोचते या अतिरिक्त धावांनी 33 वरती. चांगली सुरुवात केली जाते ती गंगेश्वर हातिवले संघाकडून. निर्धारित 4 षटकांमध्ये 50 ते 60 धावांचं आव्हान निश्चितच ठेवावे लागेल, कारण अडिवरे संघ सुद्धा तेवढाच बलवान आहे. तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाही आहे सूरज याच्या. हॅलो. या एका धावेच्या साह्यानं हातिवले या संघाची धावसंख्या होते, सॉरी 2 धावेच्या साह्यानं हातिवले या संघाची धावा होते 35. खरोखरच आक्रमक फलंदाजी म्हणावी लागेल ती सूरज आणि किरण. आता मात्र मोठा फटका. आज बुवा एकदम जोरात या ठिकाणी बारी करताना दिसत आहेत. नाद नाही करायचा प्रदीप टीक या बुवांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. हा चेंडू चेंडू हवेमध्ये आहे. आकाश जाधव आहे जेल खाली, कोणतीही चूक करणार नाहीत आणि पहिला धक्का पोहोचलाय. ते रुपेश एका चांगली खेळ करून मैदानामध्ये तो पेव्हलियन मध्ये परतलाय सूरज. हॅलो हॅलो. हॅलो. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या उभारली जाते ती हातिवले संघाकडून एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 41. तर नवीन गोलंदाज केदार. नवीन गोलंदाज येतोय तो केदार. स्ट्राईक वरती खेळतो तो किरण भामत. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. हा पण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने हा चेंडूला फटका मारायचा होता, मात्र 2 धावेसाठी धावले. थोडासा ताळमेळ आपण पाहतोय आणि सुरक्षितरित्या पोहोचलाय तो किरण. थोडीशी नाराजी स्पष्ट दिसते आकाश जाधव याच्या चेहऱ्यावरती. क्षेत्ररक्षकावरती नाराज व्यक्त ते करतायत. 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. या धावसंख्या पोहोचते ती 43 वरती. तर केदार पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे किरण भामसाठी. हा पुलटा चेंडू आणि या चेंडूला पाठवला पा. या स्पर्धेतला आतापर्यंतचा मला वाटतं सगळ्यात लांब षटकार घेतला. झालाय. प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळा खेळाडूने चमक दाखवली आहे. त्यामध्ये रुपेश असेल, सूरज धालवलकर असेल, प्रितेश शिंदे असेल आणि आता मात्र फायनल मध्ये अतिशय दमदार आणि धमाकेबाज अशी खेळी करतोय तो किरण भामत. स्वतः संघाचा कर्णधार, स्वतःची जबाबदारी त्याने ओळखली आणि सुंदर फलंदाजी. आता मात्र पहा 1 बाउन्स चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आता मात्र रनआउट होतोय.
खरोखरच सपोर्ट त्यांना मिळतोय. हातिवले गावातील ग्रामस्थांची उपस्थिती खूप जास्त आहे या ठिकाणी आणि सर्व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना आनंद आज प्राप्त झालाय. आनंद साजरा करतायत आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे हे क्रिकेट. हे जे 11 खेळाडू आज खेळले आहेत ते फक्त खेळाडू म्हणून आहे तर पूर्ण हातिवले गाव म्हणून आज या ठिकाणी खेळले आहेत आणि सर्व ग्रामस्थ आज आनंद झालेले दिसतात. सगळ्यांना आनंद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रितेश शिंदे. केदार किरण याची ही फलंदाजी बघून एकच म्हणावं लागेल, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो फक्त आमच्या गावाच्या नावासाठी, फक्त आमच्या गावाच्या नावासाठी. आक्रमक अशी फलंदाजी करून परतलाय तो किरण आणि प्रितेशचा पहिला चेंडू आणि नो बॉल आणि 6 धावा. आक्रमक सत्तावन्न या ठिकाणी स्कोरर बुक आम्हाला कमी पडायला लागले. मागच्या पेजवर लिहायला सुरुवात केली आहे. 57 धावा या ठिकाणी उभारल्या जात आहेत. नो चेंडू होता. दुष्काळात 13वा महिना जशी गत आहे ना तशी अवस्था आता झाली आहे. पहिलंच आक्रमण होत होता आणि त्यामध्ये मात्र नो चेंडू गेलाय तो केदार याच्याकडून. पुन्हा शॉर्टपिच चेंडू. या चेंडूवरती सुद्धा हल्ला केलाय आणि नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी होतोय आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ते 59. 59. शेवटच्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत आणि खरोखरच प्रितेश स्ट्राईकला आहे तो प्रितेश, नॉन स्ट्राईकला आहे तो रुपेश. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना केदार याचे प्रितेश शिंदे आता मात्र बॅटची काढा घेतलाय आणि नाही थोडासा कुठेतरी ताळमेळ चुकला या दोन्ही. पेपर आला तो सूरज आणि किरणच्या नावाचा. खरोखरच दोघांनीही आक्रमक अशी फलंदाजी केली सूरज आणि किरण. आणि मला वाटतं रुपेश यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते मनोज. स्ट्राईकला जाणार ते मनोज, नॉन स्ट्राईकला असणार प्रितेश. सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आलाय तो ओमकार. मारा करेल मनोज याच्यासाठी. मला वाटतं या स्पर्धेमध्ये मनोज फलंदाजीसाठी हा प्रथमच उतरला असेल कारण आतापर्यंत त्याचा नंबर आला नव्हता. बघूया या तर शेवटचा चेंडू केदाराचा. शेवटच्या चेंडूवरती करणार का मनोज हल्ला आणि पहिला पाक पाठवलाय आणि षटकार आणि धावसंख्या पोहोचल्या. आमचे मित्र जयेश साहेब जेव्हा फलंदाज मैदानात जात होता तेव्हाच बोलले होते की आता धावसंख्या 65 होणार आहे. काय त्यांना समोर दिसलं काय माहिती आणि खरोखर 65 धावसंख्या झाली. षटकार खेचला गेला या बॉलवरती आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय ते 66 धावांचं.
आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले, तो म्हणजे रत्नागिरीचा एक वंडर बॉय आकाश जाधव आणि सुमित. 66 धावांचं तर नक्कीच आव्हान आहे, मात्र कॉन्फिडन्स ठेवावं लागेल, ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे, कारण 66 धावांचं आव्हान आहे. आपण जर आडिवरे संघाची फलंदाजी पाहिली तर 66 धावासुद्धा ते लिलया पार करू शकतील अशी त्यांची फलंदाजी आहे. त्यामुळे आतापर्यंतची जी मेहनत केली आहे हातिवले संघाने, त्यामध्ये अजून थोडं 4 ओव्हरची मेहनत त्यांना नक्कीच करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. आणि त्यापेक्षा अजून थोडी जास्त मेहनत ही आडिवरे संघाला नक्कीच करावी लागेल, कारण आपण म्हटलं ना की 65 धावा हे आव्हान तितकंसं सोपं नाही आहे, पण तितकं कठीणसुद्धा नाही आहे, कारण ते शेवटी टेनिस क्रिकेट आहे, धावा या चेस होऊ शकतात, ओपन ग्राउंड आहे, चारी बाजूने बाउंड्री आहे. त्यामुळे हे जे आव्हान आहे 66 धावांचं, ते आव्हान सुद्धा सुमित सारखा जर आपण फलंदाज पाहिला या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये तो आहे, चांगल्या पद्धतीने तो खेळतोय, त्यामुळे थोडंसं अचूक टप्प्यावरती स्वतःवरती नियंत्रण ठेवून अचूक लय आणि लेंथवरती मारा करावा लागेल तो हातिवलेच्या गोलंदाजांना. तर महेश गोटम हा गोलंदाज आपण पाहतोय, हातिवले संघाचा एक स्ट्राईक असा गोलंदाज, 42 वर्षाचा हा गोलंदाज आहे, पण आपण जर पाहिलं त्याच्याकडे तर वाटणार नाही की हा 42 वर्षाचा खेळाडू असेल. हॅलो, सांघिक कोट्यातील पहिलं, वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलेत ते महेश, एक अनुभवी गोलंदाज हातिवले या संघाकडून. महेश मारा करतील, एक आक्रमक फलंदाज सुमित यांना. पंच सामना लवकरात लवकर चालू करा. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, त्यामुळे कुठला संघ विजयी होईल कुठला संघ पराजित होईल हे सांगू शकत नाही. 66 धावांचं उद्दिष्ट आहे ते हातिवले या संघानं ठेवलंय आडिवरे या संघासमोर. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू महेश यांचा आणि त्या चेंडूला सन्मान देतोय तो म्हणजे सुमित. पहिला चेंडू निर्धाव, खरोखरच एक उत्तम सुरुवात या सामन्याची महेश यांच्या गोलंदाजीतून. आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू, एक रन धावून पूर्ण करतायत. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर, संघ पोचतोय बिनबाद 1. सुमित आपलं आणि संघाचं खातं उघडतोय धावाच्या बँकेमध्ये, 1 धाव डिपॉझिट करून 1 बिनबाद 1. पहिलं षटक मार्गस्थ आहे महेश यांचं. पुढचा चेंडू आणि आता मात्र फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावर काही मोठा प्रहार करता आला नाही. 1 धाव तर धावून घेतायत या एका धावेच्या साहाय्यानं. आडिवरे या संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 2. स्ट्राईकला सुमित, नॉन स्ट्राईकला आकाश. बघूया, सुमितला आक्रमक फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर. 66 धावांचं उद्दिष्ट आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू, त्याचा योग्य असा समाचार काही घेता आला नाही. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सूरज कडून आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर, संघ पोचतोय 3 बिनबाद 3. पहिलं षटक मार्गस्थ, खरोखरच अचूक लेंथ, अचूक टप्पा असा पकडून गोलंदाजी करतोय तो म्हणजे महेश. आकाशाला बघूया, हुक करण्याचा प्रयत्न फसतोय आणि फक्त बॅटची हवा घालवतोय आकाश. निर्धाव चेंडू आणि खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडू टाकले आणि 3 धावा दिल्या. आपल्या अनुभवाचा उपयुक्त असा फायदा करून देतोय तो महेश आपल्या हातिवले या संघासाठी. आणि आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू आहे, तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, बॅटकटच्या स्वरूपात 1 धावा. अशा रीतीने षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस बिनबाद 4. अप्रतिम गोलंदाजी केली जाते ती महेश गोटम याच्याकडून.
जर या गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे महेश गोटमसाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस केवळ 4 धावा दिल्यात. सुंदर गोलंदाजी केली जाते. 66 धावांचा एक मोठं आव्हान, एक डोंगरा एवढं आव्हान समोर असताना केवळ 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये महेश गोटम. हातिवले संघाचा हा प्रमुख गोलंदाज महेश गोटम. त्याच्यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो स्वतः संघाचा कर्णधार किरण भामत. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. या सामन्यामध्ये जर आता आपण पाहत असाल प्रथम फलंदाजी करताना या फलंदाजाने या खेळाडूने धमाका केला होता. 66 धावा उभाराव्या लागतील आडिवरे संघाला. पहिला चेंडू पहा, चांगला फटका आहे त्या ठिकाणी. गौरव धालवलकर आहे. आकाश जाधव बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गळाला लागलाय किरण याच्या. पहिल्या चेंडूवरती त्याला पॅव्हेलियन मध्ये पाठवलंय. पहिला गडी तर बाद केलाय, मात्र अजूनही एक वादळ मैदानावरती आहे ते म्हणजे सुमित. आणि नवीन फलंदाज दाखल झालाय तो दुर्गेश. कारण सुमित हे असं वादळ आहे की ते एका क्षणामध्ये सर्व आशा आकांक्षा पणाला लावून खेळतं आणि समोरच्या संघाच्या पूर्ण आशा आकांक्षा ह्या त्या वादळात नेस्तनाबूत करतो. असा हा सुमित खेळाडू आहे. आणि हा निर्धाव चेंडू, धावसंख्या काही मिळत नाही, धावसंख्या एकाच जागेवर. सुंदर गोलंदाजी या मैदानावरती याच पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा आहे. कारण जर आपण पाहिलं तर ऑफसाइड आणि ऑफसाइड यॉर्कर अशा पद्धतीचे चेंडू जर आपण वारंवार टाकले तर मोठे फटके निश्चितच फलंदाज खेळू शकणार नाही. कारण हा कठीण चेंडू असतो फटके खेळण्यासाठी. त्याच पद्धतीची गोलंदाजी पहा, किरण भामत याची वारंवारती तोच टप्पा त्याने धरलाय आणि हा मात्र सोयर मारा केला जातोय. ठीक आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. एक सोयर मारा तर होतोय. या एका अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. एक गडी बाद 5. तर पुन्हा एकदा किरण भामत दुर्गेश याच्यासाठी सज्ज झालाय. शफल झालेत. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. महेश गोटम त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. 2 धावा तर निश्चितच या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानलंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे या एका अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडूकडून. खूप चांगलं योगदान देतोय तो आपल्या संघाला. तर किरण भामत अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत संपूर्ण त्यांच्या या प्रवासामध्ये पहिल्या सामन्यापासून तर फायनलच्या प्रवासापर्यंत त्यांची जर पाहिली खूप सुंदर गोलंदाजी त्यांनी केली आहे. तर आता मात्र सुमित आक्रमण करावं लागेल सुमित याला. आणि आक्रमण पहा केलंय त्याने. चेंडूला पाठवलाय वन बाउंस सीमा पार, चौकार. गिरा के दिका क्रिकेट का खली कडा आहे आणि खरोखरच या खलीची विकेट घेतली ती किरण याने. आणि जाहीर होत आहे मनोहर भिंगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. हॅलो, तंटामुक्ती अध्यक्ष उन्हाळे श्री विजय मुंडे हे इथे उपस्थित असतील तर त्यांनी इथं येऊन या खुर्चीचा मान राखायचा आहे. उन्हाळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि श्री विजय मुंडे. हा जो जेल घेतला सूरज धालवलकर यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अमोल जगताप यांच्याकडून. हॅलो, बक्षिसांचा इथं भडीमार होतोय तो हातिवले संघासाठी. खरोखरच चांगलं प्रोत्साहन देत आहेत म्हणावे लागेल हातिवले या संघाचे ग्रामस्थ आपल्या या खेळाडूंना.
कारण हे प्रोत्साहन तर नक्कीच आहे, पण सर्वांचं स्वप्न या ठिकाणी साकार होताना दिसतंय मला. आता मात्र फुलटॉस चेंडू, या चेंडूला भिरकावून दिलाय, सरळ सीमा पार, षटकार. तो नवीन फलंदाज सागर याने, आणि धावसंख्या झाल्या 2 षटकाच्या अखेरीस 16. आता मात्र 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 50 धावा. आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज असेल आडिवरे संघाला. खूप एक थोडं मोठं असं आव्हान मी नक्कीच आता मात्र म्हणेन. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. युवराज सिंग सारखी फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार, अशा पद्धतीची खेळी त्यांना करावी लागेल. आणि हा पहिला चेंडू पहा, शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू. या चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानलंय. तत्पूर्वी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे उन्हाळे गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं या ठिकाणी आगमन जे झालेलं आहे आणि ज्यांनी आसनग्रस्त केलेलं आहे त्या सर्वांचं मी मंडळातर्फे खूप खूप आभार आणि स्वागत व्यक्त करतो. हा चेंडू पहा, लेगस्टंपच्या बऱ्याचशा बाहेर आहे. एक सोयर मारा घोषित केला जातोय पंच जोशी यांच्याकडून. दोन्ही पंचांचं सुद्धा मी खूप कौतुक करेन. या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप चांगली सेवा त्यांनी आपल्या मंडळाला दिली आहे, ते पंच आमचे जोशी आणि नतू सर. तर पुन्हा एकदा प्रितेश सागरसाठी हा शॉर्ट पिच चेंडू आणि भिरकावलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावर चांगला फायदा उचलला. दिनू गुरव साहेब, जर आपण बाउंड्री लाईन वरती जरा सेवा बजवा. हा पहा, सुंदर चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू झालाय. दुपारपासून आत्ताचं दर्शन होतंय तुमचं दिनेश गुरव साहेब. तर प्रितेश सागरसाठी पुन्हा एकदा हा स्लो असा चेंडू आणि फुलटॉस चेंडू असं वाटला होता, मात्र सागर थोडासा चुकतोय. चेंडू जातो निर्धाव. चांगला कमबॅक केलं जात आहे ते प्रितेश शिंदे याच्याकडून. सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रितेश पुन्हा सागरसाठी. आणि हा पहा, पुन्हा एकदा उंच फटका मारलाय, षटकार. सर्व संघासमोर उभा राहिल्याने हा चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय आणि पुन्हा चेंडूला पाठवलाय सीमा पार.
30 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू मध्ये 5 षटकार मारायची गरज आहे आडिवरे या संघाला. 6 चेंडू मध्ये 5 षटकार. बघूया आडिवरे या संघाचे हे खेळाडू, हा फलंदाज 6 चेंडू मध्ये 5 षटकार मारू शकतो का? कारण हा क्रिकेटचा खेळच असा आहे की इथं काही निश्चित असं सांगता येत नाही जोपर्यंत सामन्याचा शेवटचा चेंडू टाकला जात नाही. नवीन गोलंदाज दाखल झालाय तो गौरव धालवलकर. हातिवले गावचे पोलीस पाटील सन्माननीय दीपक धालवलकर यांचे हे सुपुत्र आज पुन्हा एकदा गावासाठी शेवटचं षटक घेऊन मैदानामध्ये तो दाखल झालाय. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. दुर्गेश आणि सागर आपल्याला फलंदाजी करताना दिसतात आडिवरे संघाकडून. शेवटचं षटक. पहिलाच चेंडू पहा, सुंदर पद्धतीने तो चेंडू फेक केली आहे. एका धावावरती समाधान मानलंय. आता मात्र समीकरण झालंय ते 5 चेंडू आणि 29 धावा. हा नवोदित गोलंदाज आहे. येणाऱ्या काळामधील एक उभरता सितारा हातिवले संघाचा शेवटचा षटक घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. 1 या 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर निश्चितच हा सामना हातिवले संघाच्या बाजूने झुकू शकतो. आणि आता मात्र पहा, झेल उडालाय. स्वतः क्षेत्ररक्षक आहे गौरव आणि चांगला प्रयत्न होता गौरव याचा, मात्र झेल जमिनीला दान झालाय. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. आणि चांगली गोलंदाजी गौरव याची. धावसंख्या पोहोचते ती 39 वरती. जवळजवळ हातिवले हा संघ विजयाच्या दिशेने कूच करतोय. बघूया परत एकदा. तर गौरव आणि हा पहा येतोय का सूरज धालवलकर त्या ठिकाणी आहे आणि सुंदर झेल घेतला जातोय आणि पहिला बळी मिळवण्यामध्ये यश प्राप्त झाले. फलंदाजाला बाद करण्यात गौरव याला यश प्राप्त होतंय. मला वाटतंय जवळजवळ 6 वर्षांचं स्वप्न इथं हातिवले संघाचं आणि हातिवले या गावातील ग्रामस्थांचं पूर्ण करताना हे 11 खेळाडू, मला वाटतं हे 11 खेळाडूच नाही तर पूर्ण हातिवला गाव यांच्या पाठीशी आहे हा सामन्यासाठी. आणि खूपच एसटीच्या बाहेर पंच वाईट म्हणून घोषित करतायत. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 40 वरती. तर पुन्हा एकदा गौरव नवीन फलंदाजासाठी गोलंदाजी करतोय. हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा सूरज धालवलकरच्या हातामध्ये हा चेंडू येणार आहे आणि दोन चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. कारण 6 वर्ष या क्षणाची वाट पाहिली गेली. संपूर्ण गाव याची चर्चा करत असतो. तर एकदा पाहायचं आहे की तुमचा जल्लोष किती असेल हा सामना जिंकल्यानंतर. पुन्हा एकदा गौरव. हा पहा काय गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती गौरव धालवलकर याची. आणि सुंदर गोलंदाजी गौरव याच्याकडून. तर शेवटचा चेंडू, काही क्षण बाकी आहेत आणि राजापूर चॅम्पियन्सच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे ती हातिवल्याची. खरोखरच उत्कृष्ट सुरुवात आणि उत्कृष्ट शेवट म्हणावं लागेल आणि हातिवले हा संघ विजयी होतो खरोखर.
आपल्या ग्रामस्थांचं स्वप्न पूर्ण केलंय ते या 11 खेळाडूंनी खरोखर आक्रमक अशी फलंदाजी तशीच गोलंदाजी या संघाकडून आणि आता पराजित झालाय तो आडिवरे संघ. तरी या आडिवरे संघासाठी बघा लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही, लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही, पुन्हा लढेन पुन्हा उठेन कारण शांत बसायला मी कोणी संत नाही, शांत बसायला मी कोणी संत नाही.